the 27th of April, 2025. हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार. नमस्कार आम्ही चाललोय बोला कटिंग करायला चाललोय आम्ही कोणाची कटिंग करायची? मला थांब आता मला बोलवलं. तर आता आम्ही चाललोय, यांनी सांगितल्याप्रमाणेच बाहेर कटिंग करायला. आज रविवार आहे, तर आज मुहूर्त लागलाय. किती दिवसापासून याचे केस वाढवले होते, एक स्पेशल असा छान कट करायचा आहे म्हणून वाढवले होते. आज हे सगळं बोकड कापायचंय. कापायचे ना केस. तर आम्ही चाललोय. आवरत आहेत म्हणून म्हटलं तोपर्यंत तुमच्यासोबत बोलून घ्यावं. आणि ह्याला लय घाई झालती. तो म्हणत होता मला हॅलो नमस्कार करायचंय. तर चला स्टेट येऊन तुम्हाला दाखवतेच मी कोणता कट वगैरे करणार आहे, कुठं चाललंय वगैरे. तर चला व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. तर भेटूया आपण गाडीमध्ये. बबी कुठे चाललोय आपण? कटिंग करायला चाललो कोणाची करायची कटिंग? मला तुला कटिंग करायची? ताई बघ ताई काय? ताई ठॉय ठॉय नाही ते रणगाडा आहे. डंगराई मला ताई जायचा तुला घ्यायचं? तुला मिलिटरी मध्ये जावं लागेल ते घ्यायला. ताई घ्यायचं मला ताई ताई घ्यायचं. तर फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत M2 सॅलॉनमध्ये, जिथे आम्हाला पिल्लूची हेअरकट करायचे होते. हे आहोंचे फ्रेंडच आहेत, त्यामुळे थोडं फॅमिलियरच वातावरण होतं. तर सगळेजण इथे मस्त बसलेले आहेत आणि मी आणि पिल्लू पलीकडे होतो, कारण थोडेसे ना त्यांना अगोदर क्लायंट होते, वेटिंग होतं थोडंसं, म्हणून आम्ही दोघं इकडे दुसऱ्या सेक्शनमध्ये बाहेर बसलो होतो. आणि इथे बघा याचे चाललेले नखरे. इथं त्याला ना त्या खुर्च्या वगैरे ना थोडंसं हे वाटत होतं, छान वाटत होतं, गोल गोल फिरत होते म्हणून. आणि त्यानंतर आता त्याचं घ्यायचं होतं आम्हाला हेअरकट करायला. आणि पिल्लू इतका क्यूट आहे ना, तिथे सर्वांना आवडत होतं, पण हा आहे ना थोडंसं एवढं नाही लवकर नवीन माणसासोबत मिक्स होत, त्यामुळे तो असा लांब लांब पळत होता. आणि त्याला ना मिक्स व्हायला थोडा टाईम लागतो, पण एकदा का तो झाला ना मिक्स, मग तो सगळ्यांसोबत छान खेळतो, हसतो, बोलतो. मग त्यानंतर आम्ही आता त्याची कटिंग करायला घेतोय, तेव्हा पण तो थोडेसे घाबरला होता. डीजे लावायचं आपल्याला, गोल गोल फिर. चल हा चल कटिंग. हो मी पण येतो. मग पण तुम्ही तिकडून जा. डीजे लावायचा ना. अरे शांत बस. हा मी ऐकली बदाम शेक नाही, कॅन्सल कॅन्सल. मी आहे ना बाबी करायचा. चल. अरे मी तुला कार्टून लावून देऊ का? कार्टून मोबाईल कुठे रे आपला? कार्टून यो हुशार रे पोरगाला. हो इकडे बघा, इकडे बघ माझ्याकडे. यो यो कस काय रे बाबा? यो 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 काय राहते काय नाही. मी आहे. हा त्याचा हात धरा, तुम्ही हात धरा. झालं झालं. हा हा पप्पाच्या हाताला धरा. माझा हात माझा काढलं होतं तिथं. किती कटिंग नाही. खालून धर, खालून धर, खालून. अयो बेटाचा हाती करू. हा कुणाचा हात बाबी हो? कुणाचा हात आहे? तर बॉक्सच ठेवायचं ना.
थोडा घाबरला होता कारण त्याला वाटलं नेमकं काय करतायत काय नाही, म्हणून मग थोडासा घाबरला. पण सगळं वातावरण असं क्रिएट केलं होतं ना सगळ्यांनी मिळून की त्याला असं नंतर तो शांत बसला आणि खूप छान त्यांनी फॅमिलियर वातावरण ठेवलं होतं त्याच्याशी आणि त्याच्याशी गप्पा मारत त्यांनी छान असा कट केलं त्याचा. तर पुढे तुम्हाला दिसेलच की त्याचा कोणता आणि कसा क्रिएटिव्ह कट केला एकदम. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की कसा कट केला ते. तसं तर तुम्ही काल शॉर्टमध्ये किंवा रील्समध्ये पाहिलंच असेल, पण जर नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते पण व्हिडिओ नक्की जाऊन तुम्ही पाहू शकताय. खूप सुंदर कट झाला आहे पिल्लूचा आणि खूप छान दिसत होता. आणि 2-3 महिने झाला होनी त्याची खूप मेहनतीने, म्हणजे मी सारखं म्हणायचे कट करून आणा, पण ते म्हणायचे नाही थोडंसं वाढवू दे, त्याचा एक छान कट करायचा आहे. त्यामुळे मग 2-3 महिने केस वाढवले आणि त्यानंतर मग आता फायनली कट करायला घेतलेत केस. बबी काय करते? तिकडे बघ, त्या काकांकडे बघ. तुला भारी दिसतंय अहो, बघा ना. काय नाही, चल तू व्हिडिओ बघ. खरं बघ तुला येतं का? गाल फुगव, गाल कसं फुगवलं काय तो? काय नाही बघ. काय पिते ती? तू मांडवली मोठ्या माणसांच्या केसांवरती काही क्रिएटिव्हिटी दाखवायची म्हटली किंवा दुसरं नवीन काही करायचं म्हटलं तर अगदी सोपं असतं, कारण मोठ्या माणसांमध्ये तेवढे पेशन्स असतात आणि त्यांना माहीत असते आपल्याबरोबर काय होतं. पण लहान मुलांच्या बाबतीत हे सगळं उलटं असतं. म्हणजे मग लहान मुलांच्या हेअरवर काही क्रिएटिव्हिटी दाखवायची किंवा त्यांच्याबद्दल काही किंवा त्यांच्याशी काही निगडीत गोष्ट करायची म्हटल्यानं खरंच आपल्यात पेशन्स असणं गरजेचं आहे, कारण लहान मुलांमध्ये बिलकुल पेशन्स नसतो आणि ते घाबरलेले असतात मशीन्सच्या आवाजाला. इवन त्यांना असं वाटतं की हे नेमकं चाललंय काय, आपल्याला लागल कुठे, हे कट वगैरे होईल याची भीती असते, त्याच्यामुळे ते खूप हलतात वगैरे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या केसांवरती क्रिएटिव्हिटी दाखवणं हे त्यातली त्यात खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चॅलेंजेबल पण गोष्ट आहे. ॲज अ ब्युटिशियन मला माहिती आहे ह्या गोष्टी सगळ्या, कारण मी पण हे कोर्सेस केलेले आहेत. माझं पण पार्लर होतं पिल्लू व्हायच्या अगोदर, त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि इवन माझ्याकडे हे सगळे मशिनरी पण आहेत, पण मला स्वतःच्या मुलावरती ट्राय करण्याची खूप भीती वाटत होती. आणि ना आता ह्या सगळ्या गोष्टी हातातून निघून पण 2-3 वर्ष झालेत, मी सगळं बंदच आहे माझं. तर त्यामुळे मला स्वतः तर हिंमतच नव्हती, म्हणून आम्ही इकडे यांच्याकडे आलो. आणि खरंच कोणाच्या जर लहान मुलांना ना कट वगैरे करायचे असेल ना तर नक्की तुम्ही यांच्याकडे घेऊन या. हे खरंच खूप छान करतात, कारण पिल्लू माझा ना मला माहिती आहे खूप त्याच्यात हे नाही आहे, खूप भित्रा आहे म्हणजे अशा बाबतीत. आणि त्यामुळे तर होतेच तिथे, मी पण होते त्याला धीर द्यायला वगैरे, पण तरी पण त्याने खूप पेशन्स दाखवले आणि खूप सुंदर कट पण झालेला आहे. तर तुमच्या कोणत्या नगरमधील तुम्ही असाल किंवा नगरच्या आसपास तर तुम्ही नक्की यांच्याकडे जाऊन हेअरकट करू शकता. इवन लहान मोठे किंवा लेडीजसुद्धा यांच्याकडे आहेत. युनिसेक्स सॅलून आहे त्यांचं. लेडीज जेंट्स सगळेच त्यांच्याकडे येतात कट करायला. आणि मी तुम्हाला त्यांचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस वगैरे सगळं देईल आणि त्यांचं इन्स्टा हँडल पण देईल. तुम्ही त्यांच्या इन्स्टावर पण जाऊन पाहू शकताय की त्यांचं काम कसं आहे, आणि तुम्हाला त्यांना ऑर्डर द्यायची असेल तर नक्की देऊ शकता. आणि फक्त कटच नाही तर बाकीचे पण सगळ्या ब्युटी ट्रीटमेंट तुम्ही त्यांच्याकडे करू शकता. बरं खाली चल झालं. डिस्प्ले आवाज आई शपथ, बघ किती सुंदर तुझं नाव काढलंय बॅक साईडला. कसं काढलं? नाही करायचं. बदाम शेक नाही प्यायचं तुला? प्यायचं ना? कटिंग झाल्यावर जायचं ना आपल्याला? कुठं जायचं? बदाम शेक प्यायला. कुठं?
एका बदाम तुला किती शेकला द्यायचं? एक का दोन? 2. आणि मला बारक्याला द्यायचं का? नाही. आणि शेखर दाजीला मला सगळ्यांची मला हा मला हा ना मला मी कधी काय 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 आणायचं? खाली बघा खाली बघ खाली बघ. गुड बॉय कोण आहे गुड बॉय अयो नूडल्स कोण खाऊ राहिलं रे? कोणी बनवलं ते? कोणी बनवलं? पप्पाला मॅगीचे नूडल्स तर येतात का बनवता? येतेच म्हणा. तू तोंड पाणी सुटलं बाबा. भरपूर करू राहिलं तुला. नूडल्स बघून पाणी. ए हा झालं झालं. हा निघले केस. काय हा तोपर्यंत मोबाईल बघ. अयो हे घे कर. काय बघितले? मला शेखर दाजीला नाही द्यायचं का? मग बारकोला बारक्याला द्यायचं ना आपल्याला? नाही द्यायचं. घरी कसं मारतो बघ तू पाणी असं? क्वालिटी झाली दिसत किती दिवस ते अशी? 2-4 दिवस. तुमचा व्हिडिओ ए 2 मिनिटं. आता मुलगा हात पाय सगळं पॅक. आता ब्लेडचं काम आहे एकदम हा शांत बसायचं. ती सायकल बघतो वर खाली. आता फिरत नाही होती. अजून मारायचं पाणी? अजून मारायचं 1-2 मारलं झोपतो उडत नाही. आणि त्याला मार. मोबाईल दुसरा लावायचं तुम्ही? अरे बघा पुढचं झालेलं आहे का? वाढती लाव. कसं बसलं स्पा बी मध्ये एखाद्या बसल्यावानी. नाही लवकर मग 7 येऊ का? हा, येतो. 7 येऊ. मला आहे ना, कारण रात्री नाही आपले अरे मग त्याच्यावर म्हणलं 7 येऊ म्हणजे 9 नऊ ला. म्हणजे एकदा आलं नाही त्यांनी अरे मग गेम नाही खेळणार रात्री. गेम नाही कटिंग आम्हाला बी येत नाही. सगळं घेतलंय मी गेम बीम. आणि मी ते कट नाही करणार आहे. काय काय त्याचा ड्रेस आणला का वरती? आणलंय ना. एसी म्हणजे का मला थांब, थांब. बरं झालं हा निघलं. हा मी काढतो डोळे. हा, नाही, चल, नाही, झालं. नाही लागत, नाही लागत. नाही नाही नाही. झालं झालं हा झालं झालं बाबी. हा माझा आपण ते तू घरी काय काढलं होतं आता? तू घरी काय काढ. वाव. तर फायनली त्याचा पूर्ण कट झाला. त्यानंतर सेटिंग वगैरे चालू होती आणि लगेचच आम्ही रील्सचे पण काही शूट करून घेतले, म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आणि रील्ससाठी. तर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. तो तर खूप सुंदर आला, गाणं वगैरे टाकलं आहे. आणि त्यानंतर सगळं झालं. मग त्यानंतर ज्याचे केस वगैरे झटकले आणि खूप सुंदर कट झाला होता. आणि कट झाल्यानंतर मी एक एक्स्ट्राचा ड्रेस त्याच्यासोबत घेऊन गेले होते, कारण मला माहिती होतं छोटे छोटे केस आहेत ना, ते अंगावर पडतील आणि ते टोचतात मग लेकरांना, म्हणून मग मी एक्स्ट्राचा अजून एक ड्रेस घेऊन गेले होते आणि तो ड्रेस घातला तिथं हे सगळं आवरल्यानंतर. आणि खरंच तुम्ही पाहू शकताय कट खूप सुंदर झाला होता. आणि येतानाच मग त्याला प्रॉमिस केल्याप्रमाणे त्याला ना बदाम शेक आम्हाला त्याला घेऊन द्यावा लागला. आणि तो बघा बदाम शेक कसा खातोय, सगळं चेहरा भरवतो. वाव. संपलं. हा पूर्ण लागत. त्याचे डोळे कपाळ बिपाळ सगळं खात असतो. बस झालं, दे आता.
पप्पाकडे दे, रुमाल द्याव तुमचा. तर चला, अशा पद्धतीने झाला आमच्या पिल्लूचा न्यू हेअर कट. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हो, जर कोणाला त्या दादांकडे कट वगैरे करायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन तुम्ही त्यांच्याकडे अपॉइंटमेंट बुक करू शकता.